नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विधानसभेमध्ये जमीन वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विधेयकामुळे महापालिका आणि महानगरपालिका हद्दीतील गायरान जमिनींच्या वापराबाबत मोठा बदल होणार आहे. हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक जनहिताच्या कामांसाठी वापरण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. या नव्या निर्णयानुसार राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील काही आरक्षण हे उठवण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे 7,700 हेक्टर जमीन, तर नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 4,000 हेक्टर जमीन आणि नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे 3,000 हेक्टर जमीन अशी एकूण हजारो हेक्टर जमीन सार्वजनिक कामांसाठी उपलब्ध होणार आहे. या जमिनी शासनाच्या नावावरच राहतील, मात्र शासनाच्या परवानगीनं महापालिका किंवा नगरपालिका या जमिनींचा वापर सार्वजनिक हिताच्या कामांसाठी करू शकतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की या निर्णयामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका यांना विकास कामांसाठी मोठा फायदा होणार आहे. या गायरान जमिनींचा वापर फक्त सार्वजनिक हिताच्या कामांसाठीच करता येईल. व्यावसायिक वापरासाठी या जमिनींचा उपयोग करता येणार नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. या नवीन नियमानुसार गायरान जमीन ही जिल्हाधिकारी जमीन म्हणून नोंदवली जाईल. या जमिनींचा कोणताही वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असेल. तसेच जमिनीची मोजणी करून तिची नोंदणी केली जाईल आणि अतिक्रमण हटवून ती शासनाच्या ताब्यात घेतली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील 29 महापालिका आणि अनेक नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमीन विकास कामांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण आता उठवलं जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी या मोकळ्या होणार आहेत. परंतु आता याचा वापर नक्की कोणत्या समाजहिताच्या कामांसाठी होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.